धुळे गरुड मैदान येथे संयोजक ओमप्रकाश खंडेलवाल व सहकारी यांच्या वतीने सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिनांक 20 जून 2026 रोजी गरुड मैदान ये धुळे येथे सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। धुळे विधानसभा आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण आमदार राम बदाने, साक्री आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी, भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर सुभाष भामरे, शिक्षण अधिकारी मनीष पवार, क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, विजयसिंह सिसोदिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। संयोजन समिती धुळेचे प्रमुख व संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक ओमप्रकाश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात सुमारे 4000च्या संख्येने आबालवृद्ध, नागरिक, विद्यार्थी आदींनी शिस्तबद्ध रीतीने या ठिकाणी सहभाग नोंदविला। महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने उपक्रमात सहभाग नोंदविला। शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनातील अधिकारी, कर्मचारी यांनी योग प्रत्यक्षात सहभाग नोंदविला। यावेळी ओमप्रकाश खंडेलवाल, सुधाकर दादा बेंद्रे, प्रशांत मोराणकर, राजेंद्र पाटील, यशवंत पाटील, बालब्रह्मचारिणी रीटा दीदी, राजेश वाणी, भारत स्वाभिमान न्यासचे प्रीतम सिंग ठाकूर, नितीन बंग, चंद्रकांत खांडवी, हेमंत निकम, युवराज आबा करंकाड, रविजी बेलपाठक, शिल्पा मस्कर, विनोद शेठ मित्तल, जितेंद्र चौटिया, NK उपाध्याय, धरतीताई देवरे, समीर पंडित, राहुल भामरे, प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिरराव, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर निशा महाजन आदी उपस्थित होते। धुळे विधानसभा आमदार अनुप अग्रवाल व जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या ठिकाणी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे संयोजक ओमप्रकाश खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर राजेंद्र निकुम यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचालन केले। अमित गोराणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ॲडव्होकेट YL जाधव यांनी आभार मानले। या कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र बारी, डॉक्टर भूपेंद्र मालपुरे, मनोहर चौधरी, राकेश जैन, अतुल दहिवेलकर, प्रकाश पांडे, प्राध्यापक रवींद्र निकम, विजय पाटील, मनोज वाघ, मोनाली पगारे, राजश्री सेलकर, किरण मांडे, विनीत जैन, गुलाब ठाकरे, दिलीप बागुल, डॉक्टर भालचंद्र मोरे, पवन जाजू, श्यामसुंदर पाटील आदींनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे देखील वाटप करण्यात आले। योग दिन संयोजन समितीचे सर्व सदस्यांनी एकत्रित परिश्रमामुळे कार्यक्रम शिस्तीत व उत्साहात संपन्न झाला। या स्थितीला म्हणतात उत्तान मंडूकासन। मंडूकासनातला एक प्रकार आहे। उत्तान मंडूकासनाचा अभ्यास सांभाळायचा आहे। उजवा हात परत वर जागेवर, डावा हात परत वर जागेवर, आणि आता जमिनीला टेका। जेवढं जमीन तेवढं, सीट नाही उचलायचं मागे मागे, सीट न उचलता जेवढं येईल तेवढंच करा, बळजबरी करू नका। यथाशक्ती आसन करा। हाताचा आधार देऊन पाय स्थिर करा आणि पाठीच्या कडा आणि कमरेतून मागे वाका। याला म्हणतात पृष्ठासन किंवा अर्ध उष्ट्रासन। पृष्ठासन किंवा अर्ध उष्ट्रासन अतिशय सुंदर आसन आहे। हे आसन झालं की बाणपाठ परत सरळ करा। क्रिया आदरेचकम मंद मंदम। तर फार सुंदर भ्रामरी प्राणायाम आहे हा। मन मस्तिष्काला शांत करतो, नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतो आणि त्यामुळे आपल्याला खूप चांगलं आरोग्य लाभतं। मन अतिशय भुजंगासन फार सुंदर आसन आहे। भुजंगासन, मग भुजंगासनाचा अभ्यास थांबवताना परत सावकाश खाली या, सावकाश खाली, छान। हनुवटी जमिनीला टेका आणि आता दोन्ही हात मांडीच्या खाली या। दोन्ही हात मांडीच्या खाली, दोन्ही हात मांडीच्या खाली। श्वास सोडून श्वास घे। दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जेवढे शक्य तेवढे वर आण। शलभासन। हनुवटी जमिनीला टेकलेली, हनुवटी वर नाही घ्यायची। याला सुपाई पोझिशन किंवा
विपरीत शयन. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण आणखी 2 आसन करणार आहोत. टाइम थांबतो. पहिला आसन आपल्याला करायचं आहे भुजंगासन. दोन्ही मंचावर उपस्थित आपले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिन संयोजन समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या हा योग दिनाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने व अत्यंत उत्साहाने या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. या वर्षीचा आपला हा योग 12वा योग दिन आहे. आपण सतत 11 वर्षापासून आपण योग दिन मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या संख्येने आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण साजरा करत असतो. मी जास्त वेळ न घेता मी आपलं की चला आपण आता योग करूया आणि निरोगी आरोग्याचा संकल्प करूया आणि आजच्या या योग सत्राला सुरुवात करूया. या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व योगप्रेमींचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना धुळेकर नागरिकांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या म्हणून जास्त बोलणार नाही, परंतु या जगाला आदरणीय आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून योग हे काय असतं हे पूर्ण जगाला त्या ठिकाणी माहिती देण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जूनला योग दिवस साजरा करण्यात येतो. परंतु काल नीटची एक्झाम असल्या कारणाने आपण 20 तारखेला आज या ठिकाणी योग दिवस साजरा करत आहोत. उद्याही भागाभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर या शहरात योग दिवस साजरा होणार आहे. तरी या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वच योग शिक्षक असतील, धुळेकर नागरिक असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्वांचं योग दिवसानिमित्त मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ओमभया खंडेलवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून योग दिवस आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जो वारसा दिला त्यानिमित्ताने या ठिकाणी 21 जूनला योग दिवस साजरा होतो. परंतु उद्या नीटची एक्झाम असल्या कारणाने आम्ही आज तो दिवस साजरा केला. उद्याही संपूर्ण शहरात त्या ठिकाणी विविध भागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योग दिवस साजरा होणारच आहे. पण आज मोठा एक योग दिवस या ठिकाणी आम्ही साजरा केला. याबद्दल मी संपूर्ण योग शिक्षक, सर्व नागरिक, शाळेचे सर्व लहान लहान मुलं यांचं सर्वांना योग दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार मानतो.